नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे अख्खे मसूरची भाजी. तर इथं आपण छानपैकी गॅस पेटवला आहे. त्यानंतर कढई ठेवलेली आहे. कढई झाल्याच्या नंतर तेल गरम झाल्याच्या नंतर लगेच आपण त्याच्यामध्ये लसूण ॲड केलेला आहे. लसूण ॲड करून झाल्याच्या नंतर बारीक चिरलेला कांदा आपण त्या ॲड केलेला आहे. कांदा ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी कांदा परतून घ्यायचा. बारीक होसपर्यंत कांदा परतून घ्यायचा. असा कांदा छानपैकी असा लालसर होसपर्यंत आपण परतून घ्यायचा. तर इथं आपण छानपैकी कांदा असा बारीक चिरलेला मंद गॅसवरच आणि छानपैकी असा लालसर होसपर्यंत आपण त्याला एकजीव होसपर्यंत त्याला छानपैकी आपण परतून घेऊया. इथं परतून झाल्याच्या नंतर लगेच हिरवी मिरची ॲड करायची. हिरवी मिरची ॲड करून झाल्याच्या नंतर हिरवी मिरची पण त्याच्यामध्ये छानपैकी अशी 2-3 मिनटं परतून घ्यायची. त्यानंतर मसाले ॲड करायचं. इथं पहिल्यांदा घेतलेले आहे आपण धनापूड ॲड करून झाल्याच्या नंतर आपण इथं हळद घेतलेली आहे. हळद घेऊन झाल्याच्या नंतर लगेच आपण इकडं मीठ घेतलेलं आहे. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपल्या आवडीनुसार ॲड करत घ्यायचं. तर इथं आपण मीठ ॲड करून झाल्याच्या नंतर इथं आपण गरम मसाला ॲड केलेला आहे. गरम मसाले ॲड करून झाल्याच्या नंतर इथं आपण लाल तिखट ॲड केलेले आहे. तुम्ही बघू शकता लाल तिखट ॲड केलेलं आहे. लाल तिखट ॲड करून झाल्याच्या नंतर आपण कांदा लसूण चटणी पण याच्यामध्ये वापरलेली आहे छानपैकी. इथं कांदा लसूण ॲड करून झाल्याच्या नंतर सर्व आपण एकजीव करून घेऊया. मसाले आणि कांदा छानपैकी असं परतून घ्यायचं 4-5 मिनटं. मंद गॅसवरच आणि मीडियम गॅस ठेवायचा म्हणजे खाली जळणार नाही. मीडियम गॅसवरच आपण छानपैकी असं परतून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो ॲड करायचं. टोमॅटो ॲड करून झाल्याच्या नंतर परत त्याला एकजीव होसपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं छानपैकी असं आणि मंद गॅसवरच छानपैकी असं परतून घ्यायचं. तर इथं बघू शकता जे आपण कांदा आणि टोमॅटो आहे ते आपण छानपैकी असं भाजून घेतलेलं आहे. भाजून घेतल्याच्या नंतर लगेच आपण अख्खा मसूर आपण त्याच्यामध्ये ॲड करायचा. तर इथं तुम्ही बघू शकता आपण अख्खा मसूर त्या मसाल्यामध्ये ॲड केलेला आहे. आता छानपैकी असा एकजीव होसपर्यंत आपण त्याला परतून घेऊया. इथं तुम्ही बघू शकता आपण छानपैकी असा परतून घेतलेला आहे. असं मंद गॅसवरच त्याला परतून घ्यायचं आणि परतून छानपैकी एकजीव होसपर्यंत सगळे मसाले एकजीव होसपर्यंत आपण त्याला छानपैकी असं परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर इथं आपला मसूर आहे तो परतून झालेला आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा आपण त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. तर इथं मी अगोदरच गरम पाणी करायला ठेवलं होतं. तर इथं आपण छानपैकी असं गरम पाणी ॲड केलेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता आपल्याला जितकं पाहिजे पाणी तितकं ॲड करायचं. नंतर कसं जेव्हा भाजी शिजताना तेव्हा पाणी कमी होत आहे. तर इथं आपण छानपैकी असा अख्खा मसूर छानपैकी आपले पाणी बिणी टाकलेलं आहे. आपल्याला जितका रस्सा पाहिजे तितकं पाणी ॲड केलेलं आहे. मग काय आपली रस्सा भाजी तयार आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्याला का जास्त रस्सा नव्हता पाहिजे, मीडियम रस्सा पाहिजे. तर छानपैकी अशी आपली रस्सा भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही पण ह्या पद्धतीची एकदा रस्सा भाजी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.